माजी आमदार कविवर्य धोंडीराम वाघमारे यांच्या 10व्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या वडजल येथे 28 जानेवारी रोजी कवी संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला मोठमोठे मान्यवर कवी येणार आहेत आणि याचाच आढावा आपण घेतोय. आपल्यासोबत त्यांचे चिरंजीव अभयजी वाघमारे आहेत. नमस्कार. उद्या 28 जानेवारीला माणचे माजी आमदार कविवर्य धोंडीराम वाघमारे दादा यांचा 10वा स्मृती दिन आहे, पुण्यतिथी आहे आणि ही पुण्यतिथी पहिल्यांदा वडजल या गावात आम्ही घेतोय. धोंडीराम दादा हे कवी मनाचे होते आणि ते स्वतः लेखक होते, कवी होते. त्यांनी 1972 साली गणिका हा काव्यसंग्रह कादंबरी लिहिली होती. त्याच्यानंतर 1983 साली हुंदका हा मानच्या दुष्काळग्रस्त भागावर त्यांनी हुंदका हा काव्यसंग्रह लिहिला होता. तसेच 2002 साली त्यांनी अध्यात्मावर सर्वांगठी सीताराम हे अध्यात्मावर पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. तर अशा एक बहुआयामी व्यक्तिमत्वाला, जो एक लेखक आहे, कवी आहे, अशाला आपण जर का वंदना व्हायची असेल तर मला असं वाटलं एक मुलगा म्हणून की एक काव्यरूपी त्यांना आदरांजली व्हावी म्हणून महाराष्ट्रातले नामवंत कवी श्री रामदास फुटाणे, श्री विठ्ठल वाघ, विजय चोरमारे, प्रकाश होळकर, संजीवनी तडेगावकर आणि इतर असे 9 ते 10 कवी आम्ही वडजलला बोलवलेले आहेत आणि त्यांना काव्यरूपी आदरांजली व्हावी अशी माझी इच्छा होती, माझ्या कुटुंबाची इच्छा होती. तर मी समस्त मान, खटाव, फलटण तसेच सातारा जिल्ह्यातील इतर भागातील लोकांना मी आव्हान करतोय की आपण स्वर्गीय धोंडीराम वाघमारे जे कवी मनाचे होते त्यांच्या उद्याच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी वडजल येथे संध्याकाळी 4:30 वाजता उपस्थित राहावे व त्यांना एक काव्यरूपी आदरांजली वाहण्यास तिथे उपस्थित राहावे अशी मी आपल्यामार्फत मी सगळ्यांना एक विनंती करतो. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.